हॅलो फ्रेंड्स. सो आज आपण बनवतोय अंडा भुर्जी आणि ह्यामध्ये एक छोटासा ट्विस्ट आहे. मी त्यामध्ये मटर यूज केलं आहे, ग्रीन पीस. सो आपण सुरुवात करूया. सो पहिला आपण एक कढई घेणार आहे, त्यामध्ये आपण तेल ॲड करणार आहे आणि त्याच बाजूला मी मटर ठेवले आहेत बॉईल करायला. मटरची क्वांटिटी तुम्ही तुमच्या अंदाजेप्रमाणे घ्या. आणि आपण तेल छान तापलंय. सो आता मी त्यामध्ये मिरची ॲड करतोय. मिरची थोडीशी अशी परतवून झाल्यानंतर लगेच आपण कांदा ॲड करणार आहोत आणि कांदा छान शिजू द्यायचा आहे गाईस, कारण भुर्जीचा मेन इन्ग्रेडियंट किंवा मेन पार्ट हेच आहे की आपण ऑनियन जर कच्चा ठेवला ना तर ती भुर्जी अजिबात छान नाही लागत. सो आपल्याला कांदा असं छान शिजू द्यायचं आहे, त्याला गोल्डन ब्राऊन असं होऊ द्यायचं आहे. त्यानंतर मी हे जिंजर गार्लिक पेस्ट जी मी ऑलवेज बनवून ठेवतो एका जारमध्ये, जसं तुम्ही पाहिलं आता तसं तुम्ही सुद्धा करा. सो ते इझी होऊन जातं आपल्याला कुक करायला. सो जिंजर गार्लिक पेस्ट ॲड करून झाले. कांदासुद्धा छान तुम्ही पाहू शकता शिजलं आहे. आता मी घरचा जो मसाला आहे आपला, चवीप्रमाणे जसं तुम्हाला तिखट हवं आहे तसं तुम्ही ॲड करा, बिकॉज आपण ऑलरेडी मिरची ॲड केली आहे. हळद ॲड करायची आहे आणि हे छान मिक्स होऊ द्यायचं आहे. आपल्याला छान असं त्याला मसाला शिजवायचा आहे. आणि मी किचन किंग मसाला जो एव्हरेस्टचा आहे, आणि हे जी पॅकिंगसुद्धा बघा तुम्ही, झिपलॉक आलं आहे, हे नवीनवाला झिपलॉकचं हे आहे. सो किचन किंग मसाला ऑलवेज जेवणामध्ये यूज करा गाईस. खूप छान टेस्ट आहे आणि साऱ्या मसाल्यांची जे फ्लेवर आहे ते त्याच्यात येतं आणि छान सुगंध येतं त्याचं. सो मी ते जेवणामध्ये नॉनव्हेजला स्पेशली मी यूज करतो. सो ते मसाले छान शिजवायचे आहेत आपल्याला. आणि आता तुम्ही पाहू शकता कांदा असा खूप असा शिजलेला आहे आणि मसालेसुद्धा मी छान असे परतवलेत. सो त्यांनी जे मसाल्याचं पण एक कच्चेपणा जे असतं ते निघून गेलं आहे. आता मी ह्या पॉईंटला जे मटर बॉईल केलेले आपण ते मी ॲड केलेत आणि आपण 1 मिनिटासाठी हे मटर असे त्या ऑनियनमध्ये परतवणार आहोत. त्यानंतर आपण ॲड करणार आहोत टोमॅटोज. मी टोमॅटोज थोडे लेट ॲड करतो, बिकॉज ऑनियन जर शिजला नसेल तर मग पूर्ण आपली भुर्जी जी टेस्ट आहे ती फेल जाऊ शकते. सो आता टोमॅटोजला पण छान शिजू द्यायचं आहे, छान त्याला परतवायचं आहे. आणि गाईस एक हाय फ्लेमवर ठेवायची नाही आहे आपल्याला, मीडियम फ्लेम ठेवा, बिकॉज हाय फ्लेम ठेवलं तर ते जळणार, करपणार सुद्धा. सो मी आता मीठ ॲड केलं आहे, चवीप्रमाणे मीठ ॲड करा. छान त्याला परतवा. जर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही त्याच्यावर झाकण लावू शकता आणि शिजवू शकता 1-2 मिनटासाठी. पण मी विदाऊट झाकणच करतो, बिकॉज ते असंच शिजून जातं. सो आता माझी भुर्जी ऑलमोस्ट रेडी होत आले. आता मी ह्या पॉईंटला कढीपत्ता यूज करतो आहे. कढीपत्ता मी फोडणीमध्ये किंवा तेलामध्ये नाही टाकत, बिकॉज त्याचा फ्लेवर असा जास्त छान येतो, असा माझा एक्सपिरियन्स आहे गाईस. सो तुम्ही तुमच्या पद्धतीने ॲड करू शकता, बट एकदा असं ट्राय करून बघा. कोथिंबीर बारीक चिरले ती आता मी ॲड करतो आहे. आणि गाईस आता मी हे जे एग्ज आहेत, मी 6 एग्ज घेतलेत, ते मी बीट केले आहेत, ह्याच्यात छान असे फेटायचे आहेत. आणि हा एक ॲक्च्युली मी एका शॉपमध्ये स्ट्रीटवरती मी जेव्हा खाल्लं होतं, सो तेव्हा मी हे पाहिलं होतं की त्यांनी असे अंडे बीट केलेले आणि तो असं थोडं थोडं करून टाकत होतं. आणि सो मी तसंच कॉपी केलं. आणि ॲक्च्युली हे एक चांगलं आहे की जर तुम्ही अंडे बीट केले ना तर ते अंडे बीट करून छान लागतात. आणि जर तुम्ही असंच फोडलं तर एग योक एका साईडला जातं आणि जे एग व्हाईट असतं ते एका साईडला जातं. सो गाईस तुम्ही असं ट्राय करा. आणि ह्याचं पण छान म्हणजे एक्सपिरियन्स केलं आहे मी. हे असं थोडं थोडं करून तुम्ही कढईमध्ये किंवा तुम्ही पॅनमध्ये बनवता तर त्याच्यात असं थोडं थोडं करून जे बीटेड एग आहे ते टाका. आता मी ब्लॅक पेपर यूज केलं आहे. थोडं ब्लॅक पेपरनी एक छान त्याला टेस्ट येते. सो ब्लॅक पेपर यूज करायचं आणि आता याला छान मिक्स करू द्यायचं. सो लास्टला गाईस परत थोडीशी कोथिंबीर. आता मी ऑलमोस्ट माझी भुर्जी रेडी आहे. सो मी गॅस बंद करून थोडीशी कोथिंबीर ॲड करणार आणि छान ह्याला परतवून घेणार आहे परत. आणि माझी भुर्जी रेडी आहे. सो गाईस तुम्हीसुद्धा ही भुर्जी अशी ट्राय करा मटरवाली आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला आवडली आहे की नाही.